Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Today, we are discuss the paper number second. Okay, today we are discuss the paper number second. The paper number second is entitled as Recent Trends in Human Resource Management. तर आपण जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये तुम्हाला पेपर नंबर फर्स्ट, पेपर नंबर सेकंड आणि पेपर नंबर थर्ड यांचा 1 by 1 स्टडी करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये हा जो तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, यामधील पेपर नंबर फर्स्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो पेपर नंबर फर्स्ट आहे त्याचा ऑल स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. त्या पेपर नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला 4 युनिट्सचा स्टडी करायचा होता. तर ते 4 युनिटचा स्टडी 1 by 1 आपण केलेला आहे. आजच्या लेक्चर्समध्ये पेपर नंबर सेकंडचा स्टडी करीत आहोत. आपण या सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्यामधील जो काय पेपर नंबर सेकंड आहे त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्सपासून आजपासून आपण करायला स्टार्ट केले आहे. तर या पेपर नंबर सेकंडचे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर सेकंडमध्ये देखील तुम्हाला 4 टॉपिकचा स्टडी करायचा आहे. प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स दिलेले आहेत. तर तुम्हाला या 4 टॉपिकचा 1 by 1 स्टडी करायचा आहे. तर आपण आज या लेक्चर्समध्ये पेपर नंबर सेकंड जो रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्यामधील युनिट नंबर फर्स्ट स्टार्ट करणार आहोत. तर या युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. या पेपर नंबर सेकंडमधील जो युनिट नंबर फर्स्ट आहे त्याचे टायटल आहे इंट्रोडक्शन टू HRD. तर HRD म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंट्सचा स्टडी करायचा आहे, तर यामध्ये 4 मेन कंटेंट्स आहेत. तर फर्स्ट कंटेंट आहे कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्यानंतरचं सेकंड कंटेंट आहे स्कोप अँड फीचर्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. थर्ड कंटेंट नीड्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि लास्ट कंटेंट आहे फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स. तर हे युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मीनिंग, त्याचे काही डेफिनेशन्स आहेत. ती कन्सेप्ट काय आहे ते समजून घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. त्याचा स्टडी आपण करणार आहोत. त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे त्याची स्कोप मीन्स त्याची व्याप्ती आणि त्याची फीचर मीन्स त्याची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ते कोणकोणते आहेत ते देखील तुम्हाला पाहायचे आहे, त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची नीड म्हणजे त्याची गरज काय आहे, अशी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कशासाठी केली पाहिजे, त्याचे रिझन्स कोणते, त्याचे नीड्स काय आहे, त्याचा स्टडी या युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून तुम्हाला करायचा आहे. आणि युनिट नंबर फर्स्टमध्ये लास्ट कंटेंट आहे फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स. म्हणजे जो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स आहेत त्याला कोणकोणते फंक्शन्स त्याला कोणकोणती कार्य करावी लागतात त्यांचा स्टडी देखील या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला करायचा आहे. अशा प्रकारे या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला या 4 कंटेंट्सच्या आधारे जी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट आहे त्याचे स्कोप, त्याचे फीचर्स,
त्याचे नीड्स आणि HRD मॅनेजर्सचे जे काही फंक्शन्स आहेत त्यांचा ऑल ओव्हर स्टडी तुम्हाला या युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याच्या माध्यमातून करायचा आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर इंट्रोडक्शन, त्याची प्रस्तावना याचं स्टडी आपण करणार आहोत. नाव लेट्स सी इंट्रोडक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ओके, आपण पेपर नंबर 1 मध्ये कोणत्या कशाचा स्टडी केला होता, तर त्यामध्ये आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा स्टडी केला होता. या पेपर नंबर 2 मध्ये आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याचा स्टडी करीत आहोत. तर ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याची फर्स्टली आपण इंट्रोडक्शन याचा स्टडी करूया. तर इंट्रोडक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ॲज स्टेटेड अर्लियर, the term human resource refers to the knowledge, skills, creative abilities, talents, aptitude, values, and beliefs of an organization workforce. The more important aspect of human resource are aptitude, values, attitude and beliefs. But in a given situation, if these vital aspects remain same, the other aspects of human resources like knowledge, skills, creative abilities and talents play an important role in deciding the efficiency and effectiveness of an ऑर्गनायझेशन वर्कफोर्स. तर ह्युमन रिसोर्स, तर हे टर्म काय आहे? ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, तर मानवी संसाधन. मग असा ह्युमन रिसोर्स प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. जर ह्युमन रिसोर्सेस त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल नसेल, तो बिझनेस स्टार्ट होणार नाही, तो रन करता येणार नाही. कारण तो बिझनेस योग्य प्रकारे हँडल करायचा असेल तर त्या ठिकाणी योग्य तो एम्प्लॉई असणे आवश्यक आहे. कारण बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काय काम केले जाते, तर प्रोडक्ट तयार करण्याचे काम केले जाते, जी काही सर्व्हिस आहे ते तयार करण्याचे काम केले जाते. मग ते प्रोडक्ट बनवण्यासाठी जे काही टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात, मग ते टेक्नॉलॉजी योग्य त्या प्रकारे वापरणे आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीला अशा टेक्नॉलॉजी वापरता येतात असा व्यक्ती त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. म्हणून अशा ह्युमन रिसोर्सची त्या ठिकाणी आवश्यकता असते. म्हणून या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. मग हा जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट करणे तेवढेच आवश्यक आहे. जर अशा ह्युमन रिसोर्सचा जो काही मानवी संसाधन आहे त्यांची जर डेव्हलपमेंटच केली नाही, त्यांचा विकास केला नाही, तर ते योग्य प्रकारे काम करणार नाहीत. म्हणून या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आपण सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. यामध्ये तुम्हाला हा काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्यांना अशा अनेक प्रकारची कामे करावी लागतात. त्यामध्ये जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची डेव्हलपमेंट करणे हा अत्यंत महत्त्वाचा असा काय आहे, एक फंक्शन आहे. एम्प्लॉयचे सिलेक्शन करण्यापासून तर तो एम्प्लॉई रिटायरमेंट होईपर्यंत त्याची डेव्हलपमेंट त्याचा विकास योग्य प्रकारे झालाच पाहिजे याची दक्षता याच्यामध्ये घेतली जाते. आणि त्याप्रमाणे त्या ह्युमन रिसोर्सची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. द टर्म ह्युमन रिसोर्स रेफर्स टू द नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, टॅलेंट्स, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज and beliefs of an organization
वर्क फोर्स. तर हा जो ह्युमन रिसोर्स आहे त्याच्याकडे कोणकोणते स्किल्स असावेत, तर याच्याकडे तो ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार आहे, ओके, जो काही जॉब करणार आहे, तर त्या कामाबद्दलचं त्याला नॉलेज असणे आवश्यक आहे, त्याच्याबद्दलचे स्किल्स, त्याचबरोबर क्रिएटिव्ह ॲबिलिटी, त्याच्याकडे टॅलेंट असणे आवश्यक आहे, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज आणि बिलीव्स, या सर्व गोष्टी त्या व्यक्तीकडे, त्या ह्युमन रिसोर्सकडे असणे आवश्यक आहे. तो जो काही काम करणार आहे त्याचे जर त्याच्याकडे नॉलेज असेल, स्किल्स असेल, त्याच्याकडे क्रिएटिव्ह ॲबिलिटी असेल, योग्य प्रकारचे टॅलेंट असेल, तर तो काम सहज करू शकतो. ओके, त्याला तो काम करता येऊ शकते. The more important aspect of human resource are aptitude, values, attitudes and beliefs. तर हे ह्युमन रिसोर्स जो काय ॲस्पेक्ट आहे, जो पैलू आहे, त्यामधील ओके अत्यंत इम्पॉर्टंट असं ॲस्पेक्ट काय आहे, तर त्याच्याजवळ असणारे ओके ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज आणि बिलीव्स, या 4 गोष्टी, ओके, या 4 ॲस्पेक्ट्स या ह्युमन रिसोर्समधील अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. बट इन अ गिव्हन सिच्युएशन, पण एखादी सिच्युएशनमध्ये काय होते, इफ दिस विटल ॲस्पेक्ट्स रिमेन सेम, the other aspect of human resources like knowledge, skills, creative abilities and talents play an important role in deciding the efficiency and effectiveness of an organization workforce. तर हा ह्युमन रिसोर्स आहेत, त्याच्याकडे वेगवेगळी नॉलेज, स्किल्स, टॅलेंट असते. मग त्याने ओके या सर्वांचा यूज कोठे केला पाहिजे, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जो काही काम करतो त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी, ओके, इफिशियन्सी इन्क्रीज होण्यासाठी आणि इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी त्याने त्याचे नॉलेज, स्किल्स, त्याचबरोबर ॲबिलिटी, टॅलेंट यांचा वापर करून ती जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस त्याने इन्क्रीज करण्यासाठी या सर्व ॲस्पेक्ट्सचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. मग ती सिच्युएशन कोणतेही असू दे, ओके, त्या सिच्युएशनमध्ये त्याला त्याचे जे काही नॉलेज आहे योग्य त्या प्रकारे ते नॉलेजचा वापर करून ती सिच्युएशन त्याला हँडल करता आलीच पाहिजे. Enhancement of the utilization value of human resource depends on improvement of the human resource aspect. ओके, लक्षात ठेवा, हा जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची इम्प्रूव्हमेंट ही कोणत्या गोष्टीवरती अवलंबून असते, डिपेंड असते, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याच्याकडे असणारे जे ॲस्पेक्ट्स आहेत, ओके, स्किल, नॉलेज, क्रिएटिव्ह ॲबिलिटी, टॅलेंट्स, त्याचबरोबर मोल्डिंग अँड अदर ॲस्पेक्ट्सवरती ओके ही काय असते, त्यांची इम्प्रूव्हमेंट ही डिपेंड असते, लाईक व्हॅल्यूज, बिलीव्स, ॲप्टिट्यूड अँड ॲटिट्यूड इन अकॉर्डन्सी विथ द चेंजिंग रिक्वायरमेंट्स ऑफ ग्रुप्स, ऑर्गनायझेशन अँड सोसायटी ॲट लार्ज. आणि त्याचबरोबर ओके हे जे काही ह्युमन रिसोर्सचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत त्यांची इम्प्रूव्हमेंट हे त्यांच्याजवळ असणारे स्किल, नॉलेज, क्रिएटिव्ह ॲबिलिटी, टॅलेंट यावरती डिपेंड असते आणि याच्यामध्ये ओके चेंज देखील करता येते. दिस प्रोसेस इज द इसेन्सी ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि ही एक ओके ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करण्याची काय आहे, एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे, याच्यामधूनच त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. It is clear from this interpretation that human resources development improve the utilization value of an organization. तर हा जो काही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे त्यांची इम्प्रूव्ह करायची असेल तर यासाठी ओके ते जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याची जी काही व्हॅल्यू आहे त्याचे योग्य त्या प्रकारे युटिलायझेशन करून इंटरप्रिटेशन केले तरच ते जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांची डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह होऊ शकते. द इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन डिपेंड्स नॉट जस्ट
on the available resources, but its quality and competency as required by the organization from time to time. तर हे जे काही ऑर्गनायझेशन आहे, तर या ऑर्गनायझेशनची इफेक्टिव्ह परफॉर्मन्सवरती इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑन ॲन ऑर्गनायझेशन हे अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे, डिपेंड आहे. तर कोणत्या गोष्टींवरती हे अवलंबून आहे? तर जस्ट लाईक दी अवेलेबल रिसोर्सेस. जो काय अवेलेबल रिसोर्स आहे याच्यावरती हा इफेक्टिव्ह परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनचा डिपेंड असतो. त्याचबरोबर क्वालिटी अँड कॉम्पेटन्सी ॲज रिक्वायर्ड बाय दी ऑर्गनायझेशन फ्रॉम टाईम टू टाईम. तर याच्यावरती या ऑर्गनायझेशनची इफेक्टिव्ह परफॉर्मन्स हा अवलंबून असतो. The difference between two nations largely depends on the level of quality of human resource. तर टू नेशन्समधील जो काही डिफरन्स आहे तर तो कोणत्या गोष्टीवरती डिपेंड असतो? तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची लेवल ऑफ क्वालिटीवरती या नेशन्सचे काय असते? लार्जली नेशन्स डिपेंड असते. The difference in the level of performance of two organizations also depends on the utilization value of human resource. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे अशा दोन ऑर्गनायझेशन असतील तर त्यांमधील जो काही लेवल ऑफ परफॉर्मन्स आहे तो जी काही ह्युमन रिसोर्सची व्हॅल्यू आहे त्याचं कशा पद्धतीने युटिलायझेशन केली जाते याच्यावरती दोन ऑर्गनायझेशन त्यांची लेवल ऑफ परफॉर्मन्स हा अवलंबून असतो, डिपेंड असतो. द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन प्रोसेस अँड व्हेरियस एरियाज ऑफ मॅनेजमेंट डिपेंड्स टू अ ग्रेटर एक्सटेंट ऑन द लेवल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. Human resource development assumes significancy in view of the fast changing organizational environments. HRD assumes significancy in view of the fast changing organizational environments and need of the organization to adopt new techniques in order to respond to the environmental changes. The changing environmental factors include तर असे जे काही एन्व्हायरमेंट चेंज करायचे असेल तर त्यासाठी त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स हे इन्क्लूड आहेत. मग ते फॅक्टर्स कोणते आहेत? तर त्यामधील फर्स्ट फॅक्टर आहे unprecedented increase in competition within and outside the country consequent upon the announcement and implementation of economic liberalization. तर हा चेंजिंग एन्व्हायरमेंटलमधील फर्स्ट फॅक्टर आहे. फर्स्ट फॅक्टर कोणता आहे? तर अनप्रेसिडेंटेड इन्क्रीज इन कॉम्पिटिशन विदिन and outside the country consequent upon the announcement and implementation of economic liberalization. The economic liberalization demand for continuous improvement of human resource. तर जे काही इकॉनॉमिक लिबरलायझेशन आहे लिबरलायझेशन म्हणजे काय? तर उदारीकरण असे आर्थिक अर्थशास्त्रीय उदारीकरण हे कशावरती डिपेंड असते? तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट झाली तरच असे इकॉनॉमिक लिबरलायझेशन योग्य त्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे इकॉनॉमिक लिबरलायझेशन हे ह्युमन रिसोर्सच्या कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटवरती अवलंबून असते. कंपनी एक्झाम्पल्स ऑफ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट्स आर प्रेझेंटेड. तर हा या चेंजिंग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समधील फर्स्ट फॅक्टर आहे
पहिला घटक आहे की त्याच्यामध्ये अनप्रेसिडेंटेड इन्क्रीज इन कॉम्पिटिशन विदिन अँड आउटसाइड द कंट्री consequent upon the announcement and implementation of economic liberalization. तर जे काय इकॉनॉमिक लिबरलायझेशन आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, त्याचे अनाउन्समेंट करण्यासाठी हे याच्यामध्ये हा बदल केला जातो. त्यानंतर यामधील सेकंड फॅक्टर आहे ओके चेंजिंग इन्व्हायरमेंटल फॅक्टर्समधील सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे trends towards market economy. Okay, trends towards market economy are more prevalent in most of the countries, including the erstwhile communist countries. These trends towards marketing economy are resulting in severe competition, not only among the industries around the globe but also industries within the nation. This competition allows only the industries strong in all respects to continue in the market, and the other industries are forced to withdraw from the market. The vitality of human resource to nation and to the industry depends upon the level of its development. Okay, ह्युमन रिसोर्सची विटॅलिटी ही त्या नेशनमधील जी काय इंडस्ट्री आहे ओके त्या इंडस्ट्रीमध्ये वरती ओके डिपेंड असते आणि जी काय ओके ह्युमन रिसोर्सची लेवलची डेव्हलपमेंट ओके ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट आणि त्याची विटॅलिटी ही त्या नेशनमधील जे काय इंडस्ट्री आहे त्याच्यावरती अवलंबून असते. ऑर्गनायझेशन टू बी डायनामिक growth oriented and fast changing should develop their human resource. ओके जी काही ऑर्गनायझेशन आहे ती डायनामिक कधी होऊ शकते त्याची गती ओके ती गतिशील कधी होऊ शकते तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ऑर्गनायझेशनमधील त्याचा विकास केल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट केल्यानंतरच जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याची डायनामिक आणि त्याची ग्रोथ ओरिएंटेड हे काय होऊ शकते फास्ट चेंज होऊ शकते. आणि हे फक्त जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची डेव्हलपमेंट केल्यानंतरच अशी ओके ग्रोथ होऊ शकते. ओके त्या ग्रोथमध्ये मोठ्या प्रमाणावर चेंज होऊ शकतो. ओके फास्ट चेंज होण्याचे मोस्ट इम्पॉर्टंट रिझन काय आहे तर त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. इट इज needless to say that the organization processing competent human resources grow faster and can be dynamic. मग यामध्ये जो काही ह्युमन रिसोर्स आहे ओके त्याची डेव्हलपमेंट करायची असेल त्याची फास्टमध्ये ग्रो करायची असेल त्याची वाढ करायची असेल तर याच्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक प्रोसेसचा वापर केला जातो आणि त्याच्यामधून ती ऑर्गनायझेशन असेल तर डायनामिक करण्याचे प्रयत्न केले जातात. Though the positive personal policies and programs motivate the employees by their commitment and loyalty, these efforts can keep the organization dynamic and fast changing. तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याला डायनामिक करण्यासाठी त्याचे फास्ट चेंजिंग करण्यासाठी ओके अनेक एफर्ट्स घेतले जातात. मग यामध्ये ओके जो काय ह्युमन रिसोर्स आहे जो एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी ओके याच्यामध्ये प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात आणि त्याच्यामधून त्या एम्प्लॉयला मोटिवेट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. त्या एम्प्लॉयसाठी ओके पर्सनल पॉलिसीज ओके पॉझिटिव्ह पर्सनल पॉलिसीज आणि प्रोग्राम्स मोटिवेट करून ओके असे मोटिवेट प्रोग्राम्स
ऑर्गनाईज करून त्या एम्प्लॉयला ओके डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर याच्यामध्ये कमिटमेंट आणि लॉयल्टी याच्या माध्यमातून त्या एम्प्लॉयला मोठ्या प्रमाणावर मोटिवेट केले जाते आणि त्याच्यामधून जे काही ऑर्गनायझेशन आहे ओके त्याला डायनामिक करण्यासाठी, त्याच्यामध्ये फास्ट चेंजिंग करण्यासाठी अनेक एफर्ट्स यामध्ये घेतले जातात. कारण जर ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट झाली तरच त्या ऑर्गनायझेशनचं काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणून त्या ऑर्गनायझेशनला गतिशील बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये फास्ट चेंज करण्यासाठी फर्स्टली तो जे काही एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉयला व्हरियस प्रोग्राम्सच्या द्वारे मोटिवेट केले जाते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज ठरवल्या जातात आणि त्याच्यामधून त्या एम्प्लॉयची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. Organization to be dynamic should possess dynamic human resource. ऑर्गनायझेशन डायनामिक कधी होऊ शकते, तर जर तो ह्युमन रिसोर्स डायनामिक असेल तरच ती ऑर्गनायझेशन डायनामिक होऊ शकते. म्हणजे काय, जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची गतिशीलता जास्त असेल, तो गतिशील असेल तर त्याच्यामुळे ही ऑर्गनायझेशन गतिशील होऊ शकते. ह्युमन रिसोर्स टू बी डायनामिक should acquire capabilities continuously, adopt the values and beliefs and aptitude in accordance with changing requirements of the organization. मग असा जो ह्युमन रिसोर्स आहे तो डायनामिक कधी होऊ शकतो, तर त्याने त्याच्या कॅपेबिलिटीनुसार त्याच्या कॅपेबिलिटीजनुसार त्याने कंटिन्युअसली जे काही व्हॅल्यूज आहेत, जे बिलीव्स आहेत, त्याचबरोबर ॲप्टिट्यूड यांचे हे अडॉप्ट केले, कंटिन्युअसली अडॉप्ट केले आणि त्याच्यामध्ये योग्य त्या प्रकारे जे काही रिक्वायरमेंट्सनुसार जे काही चेंजेस आहे ते चेंज करून तो काय करू शकतो, त्या ऑर्गनायझेशनला देखील डायनॅमिक करू शकतो. म्हणून अशा रीतीने ऑर्गनायझेशन डायनॅमिक करायची असेल तर फर्स्टली त्या ह्युमन रिसोर्सची डायनॅमिक इन्क्रीज केली पाहिजे, त्याला गतिशील बनवले पाहिजे. आणि असे डायनॅमिक करण्यासाठी कंटिन्युअसली त्याच्यामध्ये त्याचे जे काही व्हॅल्यूज आहेत, त्याचबरोबर बिलीव्स, ॲप्टिट्यूड यांच्यामध्ये चेंज करून, त्याचबरोबर त्यांची जी काही कॅपेबिलिटी आहे ती कंटिन्युअसली योग्य त्या प्रकारे ॲक्वायर करून आणि या अनेक गोष्टींमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट्सनुसार योग्य तो चेंज करून त्या ह्युमन रिसोर्सने डायनामिक करणे आणि जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याला अशा रीतीने डायनामिक केले पाहिजे. कारण ऑर्गनायझेशन डायनामिक ही त्या ह्युमन रिसोर्सच्या डायनामिकवरती काय आहे, डिपेंड आहे. सिमिलरली when employees use their initiative, take risk, experiment, innovate and make things happen, the organization may be said to have enabling culture. The competent human resources can be dynamic in an enabling culture. हा जो काही ह्युमन रिसोर्स आहे कॅन बी डायनॅमिक, तो केव्हा डायनॅमिक होऊ शकतो, जर त्याने जे काही कल्चर आहे ते इनेबलिंग केले तर हा ह्युमन रिसोर्स डायनॅमिक होऊ शकतो. Thus, the organization can develop, change and excel only if it possesses develop human resources. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे ती कधी डेव्हलप होऊ शकते, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो योग्य प्रकारे डेव्हलप केला तरच ही ऑर्गनायझेशन डेव्हलप होऊ शकते. HRD plays a significant role in making the human resources vital, useful and purposeful. म्हणून हा जो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे त्याचा सिग्निफिकंट रोल
हा या ठिकाणी तो प्ले करीत असतो. म्हणजे सिग्निफिकंट म्हणजे काय, त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी फर्स्टली ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट होणे आवश्यक आहे. म्हणून फर्स्टली जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. आणि अशी ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करण्यासाठी हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत इम्पॉर्टंट असा रोल या ठिकाणी प्ले करीत असतो. आणि ह्युमन रिसोर्स विटल, युजफुल अँड पर्पजफुल तयार करण्यासाठी, तो बनवण्यासाठी हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत सिग्निफिकंटली रोल या ठिकाणी प्ले करतो. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये कशाचं स्टडी केलं आहे, तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे इंट्रोडक्शन काय आहे, त्या इंट्रोडक्शनच्या माध्यमातून ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत इम्पॉर्टंट असा कंटेंट आहे. तर काय इम्पॉर्टंट आहे, तर बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये अनेक एम्प्लॉई काम करीत असतात. मग असा एम्प्लॉई त्या ठिकाणी काम करीत असतो, तो योग्य प्रकारचा असेल, तो एम्प्लॉई त्याच्याकडे नॉलेज भरपूर असेल, स्किल्स असतील, ॲबिलिटीज असतील, तर त्याचे ऑल नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीचा वापर करून तो काय करणार आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये योग्य त्या प्रकारे काम करणार आहे. म्हणून त्याच्याकडे आणखीन जास्त नॉलेज इन्क्रीज करण्यासाठी, ते वाढवण्यासाठी या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने काय केले पाहिजे, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ऑर्गनायझेशनमधील त्याचे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर तो मोठ्या प्रमाणावर डायनामिक झाला, तो गतिशील झाला, तर ती ऑर्गनायझेशन आहे ती डायनामिक होऊ शकते. कारण ऑर्गनायझेशनची डायनामिक ही त्या ह्युमन रिसोर्सच्या डायनामिकवरती डिपेंड असते, त्याच्यावरती अवलंबून असते. तर अशा प्रकारे ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट काय आहे त्याचं इंट्रोडक्शन आज आपण या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. तर आपण सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. आज आपण या लेक्चर्समध्ये या COC म्हणजे करिअर ओरिएंटेड कोर्स, जो सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याच्यामधील पेपर नंबर 2 हे स्टार्ट केले आहे. या पेपर नंबर 2चं टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. लक्षात ठेवा, तुम्हाला 3 पेपर्सचा स्टडी करायचा आहे आणि त्याच्यासाठी 1 प्रोजेक्ट देखील प्रिपेअर करायचं आहे. मग या पेपर नंबर 1चा ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर 2चा स्टडी करतोय. तर तो पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर 2मधील आपण आज या लेक्चर्समध्ये युनिट नंबर 1चा स्टडी केला. तर तो युनिट नंबर 1 आहे, त्याचं टायटल काय आहे, तर इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्याच्यामधील आपण ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, त्याची प्रस्तावना ते काय आहे आणि त्याच्या आधारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी, ती कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करिअर ओरिएंटेड कोर्स आहे त्याचा स्टडी करीत आहोत. त्याच्यामधील आपण पेपर नंबर 2चा स्टडी आजपासून या लेक्चर्समध्ये स्टार्ट केला आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स आहेत. त्या 4 टॉपिक्समधील आपण युनिट नंबर 1 टॉपिक नंबर 1 स्टार्ट केले आहे आणि त्याच्यामधील जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे त्याचे इंट्रोडक्शन आज या ठिकाणी आपण पाहिले आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. थँक्यू.